वेदांचे वसिष्ठापुरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य आहे सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ कुंडलिक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकामधील 83वा श्लोक आज आपण पाहणार आहोत. बहुनामया रामनामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना विष औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरी कोण. राम चिंतित जावा या चरणाला धरून काही गोष्टी मी वारंवार सांगत असतो. त्याचप्रमाणे आज आणखी एक विषय मांडायचा आहे तो असा की चराचर सृष्टीचा पालन करता त्याच यच्च यावत प्राणी मात्रांवर कशा रीतीने लक्ष असतं हे आपण एका उदाहरणाने आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझ मोकलेलं ऐसे नाही. अशा पद्धतीने ज्यावेळेला त्यावेळेला खरोखरच तो सकळ जीवाचा सांभाळ करतो का याविषयी आमचा विश्वास असला पाहिजे. त्यासाठी एक उदाहरण सांगणारे, खरं म्हणजे उदाहरण सांगू का न सांगू आमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे. ज्या वेळेला महाभारताचं युद्ध करायचं ठरलं आणि त्यामुळे ज्या रणांगणावर हे युद्ध होणार होतं त्या ठिकाणची झाकणं तोडली गेली, मैदान तयार करण्यात आलं आणि त्या मैदानावर 18 दिवस पर्यंत युद्ध झालं. आणि युद्ध संपल्यानंतर पांडव आणि भगवान श्रीकृष्ण त्या रणभूमीवरून जात असताना एक हत्तीच्या गळ्यातील अशी मोठी माळ, घंटा, माळ म्हणण्यापेक्षा घंटा पडलेली दिसली. आणि भगवान श्रीकृष्णाने पांडवांना म्हटलं, अरे एवढं सगळं युद्ध झालं आणि ही घंटा आमची हल्लेली सुद्धा दिसत नाही, पहा बरं त्याच्या खाली काय आहे. आणि म्हणून एकाला सांगितलं, बाबा रे ती घंटा उचल. आणि त्याने घंटा उचलली तर त्यावेळेला लक्षात आलं त्या घंटेच्या खाली एक पक्षीण होती आणि तिची 8-10 छोटी छोटी पिलं खेळत होती. मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की 18 दिवस पर्यंत या भूमीवर युद्ध झालं, एकाही हत्तीचा पाय लागला नाही, रथाचं चाक लागलं नाही, घोड्याचा पाय लागला नाही. असं कसं काय होऊ शकतो? असंही होऊ शकतं. ज्याचं पालन करायचं ठरवलंय, ज्याच्या पाठीमागे उभं राहायचं ठरवलंय, तो भगवंत सर्वांचा नियंता असल्यामुळे तो त्याचं रक्षण करतो. आणि म्हणून 18 दिवसाच्या युद्धात 40 लाख सैनिक त्या संपूर्ण भागात फिरत होते, पण त्या घंटीलाही धक्का लागला नाही. आणि ज्यावेळेला घंटा पडली त्यावेळेला ती पक्षीणाने तिची 8-10 अंडे होते, त्या अंड्यांच्या मधून पिलं बाहेर पडली होती. म्हणजे पिलं बाहेर पडेपर्यंत आणि हे सगळं होईपर्यंत, पूर्ण युद्ध होईपर्यंत त्या घंटीला धक्का लागला नाही. हे कुणी केलं? सकळ जीवाचा करीतो सांभाळ हे आम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तुझं मोकलीला ऐसे नाही, मला तो फिरून देईल, माझ्यावर तो लक्ष देणार नाही असं होणार नाही. त्याचं सगळ्यांवर लक्ष देईल, कारण तो चराचरात आहे. आणि त्यातही काय आहे, भगवंतांनी सुद्धा सांगितलं ना, सांगितलं ना की ज्या वेळेला एखादी व्यक्तीने अभिमानाने काम केले असं सांगते त्यावेळेला डोक्याजवळ हात जात नाही, पायाजवळ हात जात नाही, पोटाजवळ हात नाही जात.
डाव्या बाजूला इथं हात येतो, मी हे केलं तर मी म्हणणारा हातात बसलेला असल्यामुळे सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. सांगायचं तात्पर्य काय की संपूर्ण जीवांचा सांभाळ करणारा जो आहे त्याला जर शरण गेलो, त्याच्याकडे जर आम्ही गेलो, त्याची उपासना केली तर आम्हाला मोक्ष मिळेल, आम्हाला पाहिजे ते सुख मिळेल, सर्व प्रकारचं सुख मिळेल हे लक्षात घ्यायचं. आता काय करायचं माणसात नाही. विष्णू सहस्रनाम आहे आपल्याला माहिती आहे, परंतु रामनाम हे सहस्रनामाच्या तुल्य आहे असे हे गुण आहेत. रामनाम वराने अनेक नावामध्ये रामनाम या ठिकाणी लक्षात येईल. परंतु जे अभागी संसारामध्ये गुंतलेले आहेत, ज्यांना संसाराच्या पलीकडे काही दिसत नाही, त्यांना असं वाटतं संसार सर्व काही आहे, असे जे आहेत सकळ जीवाचा सांभाळ करणार आहे त्याच्याकडे लक्ष न देता आपलं जीवन जगत असतात. ते अभागी आहेत आणि त्या जीवनामध्ये असतात आणि शेवटीला पुनरपि जननम पुनरपि मरणम यामध्ये अडकत जातात. हे आपल्याला यामधून लक्षात येईल. अभाग्या नरा पामरा हे कळेना. पामर म्हणजे बिचारा, अभागी, ज्याचं भाग्य अजून उजळलं नाही, सत्सद त्यांचा जागृत झाला नाही. नामामुळेच चारही भगवंताकडे जाणारे मार्ग जरी असले तरी सर्वात सोपा मार्ग नामाचा आहे. आणि त्या नामामुळेच मला ही भवसागरामधून तरुण जायचंय. नाम हेच त्या ठिकाणचा नावाही आहे की जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो अभागी आहे आणि दुःख भोगत राहणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि नामामुळे काय घडतं हे सांगणारी दोन उदाहरणं आपल्याला या ठिकाणी घेता येतील. एक तर जगप्रसिद्ध आणि आपल्या सगळ्यांना आध्यात्मिक क्षेत्रात असल्यामुळे माहिती असलेलं विष औषध घेतले पार्वतीशे. पार्वती म्हणजे शंकर. लक्षात घ्या, पार्वतीचा ईश म्हणजे शंकर. शंकराने समुद्र मंथनातून निघालेलं जे हलाहल नावाचं विष आहे ते प्राशन केलं जगाच्या कल्याणासाठी. पण नंतर मात्र त्यांच्या संपूर्ण शरीराचा दाह व्हायला लागला. त्यांनी सुरुवातीला चंद्र धारण केला. चंद्र हे शांततेचं आणि एकंदरीत थंडतेचं प्रतीक आहे. चंद्राच्या धारणाने विष कमी झालं नाही. त्यानंतर गंगा धारण केली, त्यामुळे विषचा दाह कमी झाला नाही. आणि आमचे ग्रंथकार सांगतात की सगळ्या शेवटीला नामधारक असलेल्या या शंकराने प्रभू रामचंद्रांच्या नावाचा ज्या वेळेला जयघोष केला, अंतरंगामध्ये ते धारण केलं, त्यावेळेला विषाचा दाह कमी झाला. म्हणजे सकळ जीवाचा जो काही विचार करणारा आहे तो भगवंत अशा प्रकाराने शंकराचं सुद्धा विष पचवून त्यांना शांतता देतो, त्यांचं मन शांत करतो, त्यांचं मन एकाग्र चित्त करतो. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. हे एकच उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलं असेल तर त्या समान आम्हाला अनेक उदाहरणं पाहता येतील का नाही, की ज्यांनी आपलं सर्वस्व भगवानासाठी अर्पण केलं. अनन्य चिंतयंतो माम या न्यायाने भगवंतांनी त्याची संकट दूर केली का नाही. अर्जुनाची उदाहरणं मी अनेक वेळा सांगितली, निरनिराळ्या प्रसंगात सांगितली. अहो, तर अर्जुनाचं तर 5000 वर्षापूर्वीचे आता 400-500 वर्षापूर्वीची काही उदाहरणं सांगता येतील की नाही आम्हाला? निश्चितच सांगता येतील. आणि शंकराचं विषाचं उदाहरण आल्यामुळे विषाचंही उदाहरण सांगता येईल ना. मीराबाईंना राजाने विष दिलं, त्याच काय झालं? त्याच अमृतामध्ये रूपांतर झालं. मीराबाईंना त्याच्यामुळे काहीही त्रास झाला नाही. का? कारण ती नामधारक आहे, भगवंताचं नाव घेणारी आहे. आणि जो कोणी नामधारक आहे, लक्षात ठेवा, नामधारक कोणाला म्हणायचं? ज्याच्या
अंतःकरणामध्ये ते नाम उतरलेलं आहे. ज्ञानी मनी स्वप्नी नामाशिवाय त्याच्या समोर कुठल्याही प्रकारचा ध्यास नाही. अशा प्रकारचा ध्यास ज्याने घेतलेला आहे त्याच्यासाठी ते नाम उपयोगी आहे. नाम ज्याचं घेतो तो नामधारक त्याच्यासाठी धावतो. आणि म्हणून निरनिराळ्या उदाहरणांच्या वेळेला ज्या ज्या वेळेला जनाबाई आपलं नाव घेते आणि तिला दळण्याचं आज काम जास्त आहे, तर मग मी काय केलं पाहिजे? तिच्या दळण्याच्या कामामध्ये मदत केली पाहिजे. चोखा मेळ्याला जी काही ढोरं ओढायची त्यामध्ये एकट्याला श्रम पडतात. आज थोडस जास्तीच काम आलंय, मग कोण मदतीला आलं? तर भगवंत मदतीला आला. त्याचप्रमाणे चोखा मेळ्याची पत्नी ही बाळांत होणार होती आणि चोखा मेळा निघाला आपल्या तीर्थयात्रेला पंढरपुराला, आणि बहिणीला जाता जाता सांगतो असं म्हणाल पण सांगितलंच नाही. आणि आल्यावर पत्नीने असं सांगितलं की तुम्ही तुमच्या बहिणीला सांगितल्यामुळे माझं बाळातपण चांगलं झालं. पण बहीण आलीच नव्हती हे कळलं. मग कोण होतं बहिणीच्या रूपाने? तो प्रत्यक्ष पांडुरंग होता. सांगायचं ना तात्पर्य काय? केवळ विष नाही तर कुठलंही आम्ही संकट आलं तर तो भगवंत या पद्धतीने ते निवारण करत असतो. याच्यावर आमचा विश्वास पाहिजे. आणि हे जे याच्यावर विश्वास ठेवत नाहीत ते पामर आहेत, किंकर आहेत, ते अभागी आहेत, असं या मनाच्या श्लोकामधून सांगितलंय. आजच्या पुरता आपण एवढाच विषय लक्षात घेऊ. कुंडली गवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.